मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती भाग 1 मधील गणित या विभागाअंतर्गत पान क्रमांक 55 वरील 5 ची ओळख म्हणजेच 5 या अंकाची ओळख पाहणार आहोत। पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 55 वर दर्शवल्याप्रमाणे आपण 5 ची ओळख शिकून घेणार आहोत। चला तर मग काढा बरं हे पान। 5 ची ओळख व लेखन। वरती बघा तुम्हाला कुत्रे दिसतील पहा। तर अगोदर आपण काय करूया, 5 कसे असतात ते पाहूयात। ते गोल केलाय आणि फुलांना सुद्धा आपण लंब गोल केलाय। त्या गोलाच्या आतली फुलं मोजा, 1 2 3 4 आणि 5। 5चं वाचन आणि लेखन शिकायचं। यापूर्वी आपण 4 शिकलोय। 4 आणि 1 किती होतील? 5। त्यानंतर पहा, फुलांच्या खाली आहे पायाचा भाग। तर तिथं जे बोटं दाखवलीत ती मोजा बरं। 1 2 3 4 आणि 5। पायाची किती बोटं दाखवलीत? 5। फुलं 5, पायाची बोटं पण 5 आणि त्याखाली आपल्याला मणी काढायला सांगितलेत। मुलांनो, किती मणी काढायला सांगितलेत? 5। त्या काळा लंबगोल आहे त्यामध्ये आपल्याला किती मणी काढायचेत? 5। मी पण काढतो आणि तुम्ही सुद्धा पुस्तकामध्ये किती मणी काढा? 5 मणी काढा। काढलेत का 5 मणी? 5 म्हणजेच काय? 4 आणि 1। आता हाताची बोटं मोजूयात। 1 2 3 4 आणि 5। हाताला बोटं किती? 5। हाताला बोटे 5 आणि यश करतो नाच। हाताला बोटे 5 आणि यश काय करतोय बघा? नाच करतोय पहा। प्रश्न आहे आता एक सरावासाठी। हाताला बोटे 5 आणि यश करतोय नाच। हाताची आणि पायाची बोटं परत एकदा आपण मोजून घेऊया। आता त्यापूर्वी आपण 5 मध्ये 5 स्ट्रॉबेरी अगोदर काय करून घेऊया? रंगवून घेऊया। सूचनेप्रमाणे 1 2 3 4 आणि किती झालेत? 5। आपण किती स्ट्रॉबेरीचे चित्र रंगवलेत बघा? 5। त्यानंतर आपण पुढच्या चित्रांपैकी किती चित्र रंगवूया? 5 चित्र रंगवूया। 3 झाले, हा 4था आणि अजून एक। अशा पद्धतीने आपण किती चित्र रंगवूया? 5। पुढच्या कप्प्यातील सुद्धा आपल्याला किती चित्र रंगवायचे आहेत? 5। 1 2 3 4 आणि अजून एक 5। तीनही भागातील 5-5 चित्र आपण काय केलेली आहेत? रंगवलेली आहेत। यानंतर पाय हे चित्र पहा आणि किती बोट आहेत मोजून सांगा। 1 2 3 4 आणि 5। किती बोट आहेत? 5। अंकी आणि अक्षरी पहा 5। यानंतर आपण पायाचाही तळव्याचा भाग घेऊया आणि बोट मोजा अगोदर। 1 2 3 4 आणि 5। किती बोट आहेत? 5। अंकी आणि अक्षरी म्हणा 5। यानंतर आपण 5चे ठिपके जोडून अंक तयार करूया आणि त्याखाली 5 लिहूया। अगोदर ठिपके जोडून 5 पूर्ण करूया। 5 5। तुम्ही सुद्धा पाठ्यपुस्तकातील या पानावरील हा स्वाध्याय आता काय करा? या पद्धतीने
पूर्ण करा. आता त्याखाली आपण काय करूया, 5 हा अंक लिहूया. सर्व घरांमध्ये 5 हा अंक लिहून झालाय का? झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकलोय? 5, 4 आणि 1, 5. चित्राच्या मदतीने आज आपण काय शिकलोय? 5. धन्यवाद बालमित्रांनो, धन्यवाद.